नमस्कार. समीक्षा चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत आलूचा पराठा. तर करायला खूप सोपा आहे. तुमच्या मुलांच्या डब्यासाठी किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी हा पराठा तुम्ही करू शकता. तर इथे मी घेतले 4 बटाटे, ते उकडून घेतलेत. उकडून झाले की थंड होऊ द्यायचे. थंड झालं की त्याच्यावरचं साल काढायचं. हे बघा साल काढून झालेलं आहे आपलं. 4 बटाट्यावरचं साल काढून घेतले मी. तर हे आता बटाटे हाताने बारीक कुस्करून घ्यायचे. छान आपले बटाटे कुस्करून झालेले आहेत. तर आता आपण इकडे हिरव्या मिरच्या घेतल्यात 4. त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे हिरव्या मिरच्याला. नंतर घ्यायची कोथिंबीर. कोथिंबीर जरा जास्तच लागते पराठ्याला. कोथिंबीर पण बारीक चिरून घ्यायची. फोडणीसाठी तेल टाकते पातेल्यामध्ये. त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आणि हिरव्या मिरच्या टाकायच्या आणि तेलामध्ये भाजून घ्यायचं. छान भाजून झालं की मग टाकत मसाला त्याच्यामध्ये हळद टाकायची, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ. ते टाकून तेलामध्ये मसाले सगळे तेलात परतून घ्यायचे. मग टाकायचे कुस्करलेले बटाटे. बटाटे टाकून झालं की मग ते पण तेलामध्ये छान परतून घ्यायचं. एक 5 मिनिटं आपण असंच परतून घ्यायचं भाजीला. छान बटाटे एकजीव झाले पाहिजेत, मध्ये बारीक झाले पाहिजेत. बघा मस्त आपली भाजी तयार झालेली आहे. आता ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची. कोथिंबीर ह्या भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची. छान मिक्स झाले भाजीमध्ये. ही भाजी आपली तयार झालेली आहे. तर हिला थंड व्हायला ठेवूयात आपण. इकडे मी गव्हाचं पीठ घेते. त्याच्यामध्ये थोडीशी हळद टाकायची, थोडं तेल टाकायचं. हे पीठ घट्ट मळून घ्यायचं आहे पाणी टाकून. छान असं चपातीच्या पिठासारखं घट्ट पीठ मळून घ्यायचं आहे. तर आपलं पीठ मळून झालेलं आहे पराठ्यासाठी. थोडंसं हाताला तेल लावायचं, पीठ चिटकत नाही. तर एक हातावर छोटासा गोळा करायचा. हे असा गोल गोल गोळा केलाय मी तयार. आता याला हाताने गोल खोल करायची वाटी केल्यासारखं. आणि त्याच्यामध्ये आता आपण भरूयात भाजी बटाट्याची. भाजी टाकून त्याला असं पुरणपोळीच्या उंड्यासारखा आपण हा उंडा तयार करायचा आहे. सेम पुरणपोळीच्या उंड्यासारखा आपण उंडा तयार केला आहे हा. तर हे बघा उंडा मस्त तयार झालेला आहे. तर पोळी पाटावर पीठ टाकायचं आणि हलक्या हाताने हा पराठा लाटून घ्यायचा. चिटकत असेल खालून पराठा तर थोडंसं पीठ टाकायचं, परत लाटून घ्यायचा. जास्त पातळही लाटायचा नाही. हे बघा मस्त आपला पराठा तयार झालेला आहे. तवली गरम झाले, तवलीवर तेल टाकायचं, पराठा टाकायचा. टाकल्याच्यानंतर दोन्ही साईडने तेल टाकायचं आणि दोन्ही साईडने पराठा भाजून घ्यायचा. गॅस कमी ठेवायचा पराठा भाजताना. छान असा खमंग आणि कुरकुरीत भाजला जातो पराठा. हे बघा असा मस्त पराठा आपला तयार झालेला आहे. कलर पण किती छान आलाय. तर हे पराठे तुम्ही सॉस बरोबर किंवा चटणी बरोबर खाऊ शकता. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.